तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय पनवेलला। सकाळी 6:30ची ट्रेन पकडली। आपल्याला भेटले व्हीआयपी सीट, ज्याच्या समोरचा नजारा तुम्ही बघू शकता। खिडकीतून खूप महिन्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर पाहिले नाही असा सूर्य उगवताना बघितला। आपल्या सोबत आहे नवीन प्रवासी म्हणजेच जुरळ। त्यांना कोणत्या स्टेशनला उतरायचं हे पण माहित नसेल। मोबाईल हे गरज नसून व्यसन झाले आहे हे खोटं नाही, याचं जिवंत उदाहरण माझ्या शेजारी आहे। इथल्या प्लॅटफॉर्मवरची नक्षी बघत बसलेलो, इतक्यात आठवलं आपल्याला निघायला पाहिजे। इथेच बसून आपल्याला कोणी जेवण देणार नाही, तसंच खाली उतरून गेलो रिक्षा पकडायला। मीटर मधले पैसे जास्त वाटू नये अशी प्रार्थना करताच आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर। आल्यासारखं आजूबाजूला फिरायला पाहिजे म्हणून गेलो मँगो गार्डन मध्ये। तिथल्या पोलिसांनी बातम्या आणा बोलून तोंडावर गेट बंद केला। हा झालेला अपमान सहन झाला नाही म्हणून तसंच घरी आलो आणि खेळायला बसलो। लहानपणापासून असलेल्या टॅलेंटचं प्रदर्शन दाखवत मी एकावर एक लाकडं लावत गेलो। मग ज्या कारणासाठी आलो ते आलं माझ्या समोर, म्हणजे जेवण। जेवणावर ताव मारून आपण निघालो घरी जाण्यासाठी। पनवेल ते विरारचा प्रवास करताना एवढं चाललो, यापुढे माझा चालण्यात कोणच पाय धरू शकत नाही। अंदर बहुत जगाय म्हणत धक्के खात आलो दादरला दिवाळीसाठी असलेली गर्दी बघून मनातच बोललो या वर्षी जुनेच कपडे घालतो आणि मागे फिरलो आणि थेट पोचलो घरी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।